आपल्या देशात किंवा अगदी इतर देशातही पगारदार व्यक्तींना पैसे वाचवणं बरेचदा कठीण होऊन जातं. पैसे वाचवणं हे जितकं महत्वाचं आहे, पण तितकंच महत्वाचं आहे की अनेकदा अनपेक्षित खर्चही उद्भवतात. अशा वेळेला अनेकदा तक्रारीही येतात की अरे, आत्ताच पगार झालाय आणि एक आठवड्याच्या आत तो छूमंतर झालाय. बऱ्याच जणांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि याचा सामना करावा लागणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. अशा परिस्थितीत खरं तर स्मार्ट आर्थिक नियोजन खूप महत्वाचं ठरतं आणि या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला 3 सोपे नियम सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या पगारातून पैसे सहजपणाने वाचवू शकता. सर्वात पहिलं म्हणजे मासिक बजेट तयार करा. पगार मिळताच तुमच्या उत्पन्न आणि खर्चाच्या आधारावर एक मासिक बजेट तयार करा. या बजेटमध्ये वीज बिल, घराचं भाडं, किराणा सामान आणि मुलांची फी यासारख्या कायमस्वरूपी खर्चांना प्राधान्य द्या. या सर्व बाबींसाठी बजेट तयार केल्यानंतर 50, 30 आणि 20 असा एक नियम तयार करा. म्हणजेच काय, ज्यामध्ये 50% तुमच्या गरजा, 30% तुमच्या आवडींसाठी आणि 20% बचतीसाठी राखून ठेवा. तुमच्या बजेटकडे लक्ष द्या आणि महिनाभर या नियमाचं पालन करून नक्की पहा. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ऑनलाईन खरेदी आणि अनावश्यक खर्च टाळा. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या पगारातून फक्त आवश्यक वस्तूंचीच खरेदी करायची हे स्वतःला समजवा. ऑनलाईन खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा, कारण ऑनलाईन शॉपिंगच्या ऑफर्स अनेकदा तुम्हाला गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करतात. यामुळे तुमचं संपूर्ण मासिक बजेट बिघडू शकतं. जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचीच आहे तर ती महिन्याच्या अगदी शेवटी करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये असलेले पैसेच तुम्ही वापरू शकाल आणि अनावश्यक खर्च टाळू शकाल. आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि त्याचा कसा वापर करायचा आहे हे देखील समजून घेऊया. आपत्कालीन निधी हे खरं तर एक सुरक्षा कवच आहे, जे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, नोकरी गमावणं किंवा गाडीची दुरुस्ती यासारख्या अनपेक्षित खर्चांसाठी तुमच्या आर्थिक स्थिरतेवर कोणताही नकारात्मक परिणाम न करता उपयोगी पडतं. तुमच्या पगारातून दरमहा थोडी थोडी बचत करा, एफडी करा किंवा आरडी करा. किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च हा एका वेगळ्या बचत खात्यात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे पैसे गरजेनुसार वापरता येतील. आम्ही सांगितलेले हे 3 नियम जर तुम्ही वापरलेत ना, तर तुम्हाला नक्कीच महिन्याच्या शेवटी पैसे कमी पडणार नाहीत. तुम्हाला आमचा आजचा हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.